नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत भारत महिला संघाची एक भन्नाट फलंदाजी, ज्यात स्मृती मंधाना आणि प्रतिभा रावल यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरशः धूळ चारली। पहिली फलंदाज प्रतिभा रावल, संयम आणि क्लासचा अप्रतिम हिलाव। 96 चेंडूमध्ये 75 धावा, 10 चौकार आणि 1 षटकार। तिच्या बॅटिंगनं भारतीय संघाला मजबूत सुरुवात मिळाली। तिचा बळी ठरली ॲनाबेल सुदरलँड आणि झेलतीतला अनुभवी एलिस पेरीने। यानंतर आली स्टार फलंदाज स्मृती मंधाना। तिने तर मैदानात फटाक्यांची आतषबाजीच केली। केवळ 66 चेंडूंमध्ये 80 धावा, 9 चौकार आणि 3 षटकारांसह स्ट्राईक रेट तब्बल 121.21। धमाकेदार खेळी। सोफी मोलिनॉक्सने तिला झेलबाद केलं, पण तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने वळला होता। हरलीन देओल 38 धावा आणि हरमनप्रीत कौर 22 धावा यांनी मधल्या भळीत स्थैर्य दिलं। त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज 33 धावा 21 चेंडू आणि ऋचा घोष 32 धावा 22 चेंडू या दोघींनी रन रेट वाढवत तुफानी बॅटिंग केली। ऋचाने 3 चौकार आणि 2 षटकार ठोकत प्रेक्षकांना रोमांचित केलं। शेवटी अमजोत कौरने 12 चेंडूंमध्ये 16 धावा करून डावाला सुंदर शेवट दिला। भारत महिला संघ 48.5 षटकांत 330 धावा। ही इनिंग्ज होती सामर्थ्य, आत्मविश्वास आणि आक्रमकतेचं प्रतीक। ऑस्ट्रेलियाकडून विशेष कामगिरी। ॲनाबेल सुदरलँड आणि सोफी मोलिनॉक्स यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले। मेगन शर्ट आणि ॲशली गार्डनरनेही महत्त्वाचे विकेट्स घेतले। एकूणच भारत महिला संघाने या सामन्यात दाखवलेली लढाऊ वृत्ती खरोखरच प्रेरणादायी होती। स्मृती मंधानाची 80 धावांची झंझावाती खेळी पुन्हा एकदा सिद्ध करते, तीच आहे भारताची बॅटिंग क्वीन। ऑस्ट्रेलिया महिला संघाची धडाकेबाज फलंदाजी, ज्यात कर्णधार ॲलिसा हिलीने भारतीय गोलंदाजांवर तुफानी हल्ला करत अविश्वसनीय शतक ठोकलं। सुरुवातच झाली एका वेगळ्या मोडमध्ये। कर्णधार आणि विकेटकीपर ॲलिसा हिली हिने भारतीय गोलंदाजांना पूर्णपणे छळलं। फक्त 107 चेंडूंमध्ये 142 धावा ठोकत तिने 21 चौकार आणि 3 षटकारांचा पाऊस पाडला। स्ट्राईक रेट तब्बल 132.71, म्हणजेच एकदम फायर मोडमध्ये बॅटिंग। शेवटी ती स्नेहा राणाकडून झेलबाद झाली। बॉलिंग होती श्री चरणीची। तिच्यासोबत फोबी लिचफील्ड हिनेही चांगली साथ दिली। 39 चेंडूंमध्ये 40 धावा, 6 चौकार आणि 1 षटकारासह तिची झळाळती खेळी। तीही श्री चरणीनेच बाद केली, झेल घेतला स्नेह राणानेच। म्हणजे दोघींचं कॉम्बिनेशन अफलातून जमलं। यानंतर आली अनुभवी एलिस पेरी। तिने 44 चेंडूंमध्ये 35 धावा करत इनिंग्स पुढे नेली।